गुडविल नॉलेज या यूट्यूब चॅनलवरील आपल्या या संधी व्याकरण प्रकारामधला आज आपण दुसरा व्हिडिओ बघत आहोत. दुसरी चित्रफित मी तुमच्यासमोर घेऊन आली आहे. ह्या चित्रफितीच्या माध्यमातून आपण संधीचे जे काही प्रकार आहेत ते बघणार आहोत. स्वरसंधीचे जे काही 5 नियम आहेत ते 5 नियम आपण आज अभ्यासणार आहोत. कालच्या चित्रफितीच्या माध्यमातून आपण संधी म्हणजे काय, व्यंजन, स्वर, स्वरांचे प्रकार, व्यंजनांचे प्रकार ते अभ्यासलं होतं. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की संधी म्हणजे काय, सांधणे किंवा जोडणे. म्हणजेच काय तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात आणि या दोघांचा मिळून जो एक वर्ण तयार होतो त्या अशा वर्णाच्या एकत्र होण्याची जी काही प्रक्रिया असते, दोन स्वरांची एकत्र येण्याची जी काही प्रक्रिया असते तिला संधी असं म्हटलं जातं. संधी आणि समास या दोनमध्ये आपल्याला गफलत करून घ्यायची नाही आहे. समासामध्ये दोन शब्द एकत्र ठेवले जातात, एका ठिकाणी जवळजवळ ठेवले जातात. हे बघा, या ठिकाणी उदाहरण दिलेले आहे, आई वडील. सामासिक शब्द या पद्धतीचे असतात आणि संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकत्र येऊन एक नवीन वर्ण तयार होत असतो. त्याला आपण संधी असं म्हटलेलं आहे. संधीमध्ये एकत्र येणाऱ्या पदांपैकी पहिल्या पदातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या पदातील पहिला वर्ण एकत्र येऊन दोन्हींबद्दल एकच तयार होतो, एकच वर्ण तयार होतो. इथं वर्ण शब्द पाहिजे. समासात मात्र दोन शब्द शेजारी शेजारी लिहिले जातात, हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आता स्वरसंधीचे 5 नियम आहेत विद्यार्थी मित्रांनो. ते 5 नियम अभ्यासणं फार गरजेचं आहे. त्या 5 नियमांवर अनेक वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर ते स्वरसंधीचे 5 नियम कोणते आहेत तर दीर्घत्व संधी, हृदयादेश संधी, गुणादेश संधी आणि यणादेश संधी. आणि ते लास्टवाली म्हणजे 5 नंबरची जे काही संधीचा जो नियम आहे, स्वरसंधीचा 5वा नियम, ती आहे अयादी संधी. त्यालाच आदेश संधी असं देखील म्हटलं जातं. ह्या संधीचे जे काही स्वरसंधीचे जे काही 5 नियम आहेत ते 5 नियम अभ्यासण्यापूर्वी कालच्या चित्रफितीमध्ये मी जसं तुम्हाला स्वरांची माहिती दिली होती, व्यंजनाची माहिती दिली होती, तीच माहिती मी आज या ठिकाणी परत एकदा पुन्हा तुम्हाला सांगत आहे. एकूण व्यंजन 41 आहेत, ज्याचा उच्चार करताना जिभेचा कंठ, टाळू, मूर्धा, दात आणि ओठ या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हटलं जातं. व्यंजनाचे 5 प्रकार आपण बघितले होते. कुठली 5 प्रकार आहेत व्यंजनाची तर स्पर्श व्यंजन जी की 32 आहेत, अर्धस्वर व्यंजन जी की 4 आहेत, उष्म त्यालाच घर्षक व्यंजन असं देखील म्हटलं जातं जी की 3 आहेत, आणि महाप्राण हा एकच आहे, ते एकच आहे. नंतर स्वतंत्र व्यंजन ज्याला की ळ हा स्वतंत्र व्यंजन म्हणून आपण अभ्यासलं होतं. तर जिव्हामूलीय उदाहरणार्थ दुःख, क पदार्थ यामधील विसर्गासारखे चिन्ह येत असतात. तर स्वर कुठली आहे मी कालही सांगितलं होतं, आज पुन्हा एकदा परत तुमच्यासमोर रिपीट करते. अ, आ, ई, उ, ए, ओ, औ, आहा ही जी काही आहेत ही स्वर आहेत. याच्यामध्ये 2009 ह्या वर्षी ॲ आणि ऑ ही 2 इंग्रजी मुळाक्षरांमधली ही 2 जी आहेत, 2 अक्षरे, 2 मुळाक्षरे, 2 स्वर, ती 2 स्वर आपण मराठीमध्ये घेतलेली आहेत. तर कालच्या चित्रफितीच्या माध्यमातून आपण सजातीय स्वर आणि विजातीय स्वर हे बघितलं होतं. तर सजातीय म्हणजे ज्याचा उच्चार करताना एकाच माध्यमातून केला जातो, एकाच पद्धतीतून सारख्या उच्चार ज्याचा होतो त्याला सजातीय स्वर म्हटलं जातं. आपण बघितलं जसं की अ, आ हे झाले सजातीय स्वर, ई हा झाला सजातीय स्वर, उ हा झाला सजातीय स्वर, ए हा झाला सजातीय स्वर. ह्याला सजातीय स्वर म्हटलं जातं. तर विजातीय स्वर अ आणि ए हे झाले विजातीय स्वर. त्यानंतर विशेष स्वर मी मगाशी तुम्हाला बोलले, विशेष स्वर कोणते आहेत जे की आपण इंग्रजी
मधून घेतलेले आहेत, ॲ आणि अ 2009मध्ये. तसेच इतर 4 देवनागरी स्वर काही ठिकाणी मराठीत पण वापरतात. जसे की 4 देवनागरी स्वर कुठले कुठले आहेत, तर रू, रू आणि रू ही जी आहेत ही देवनागरी स्वर आपण मराठीमध्ये वापरतो. तर व्यंजन क, क, ख, ग, घ हे आपल्याला माहिती असतं, पण या क, ख, ग, घला नेमकं काय म्हणतात हेच आपल्याला माहिती नसतं, तर त्याला व्यंजन असं म्हणतात. क, ख, ग, घ, न, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, क्ष, ज्ञ ही झाली व्यंजने. आता या ठिकाणी विशेष काय लिहिलेलं आहे, न आणि ज्ञ चा उच्चार हा ण किंवा ण प्रमाणेच नासिक्य होतो, म्हणजे तो नाकातून होतो. न हा ड नाही, तसेच न हे त्र नाहीत. उदाहरणार्थ अंक, 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 मंजुषा जो आतमध्ये नाकातून केला जातो त्याला न. वाङ्मय जो शब्द आहे वाङ्मय शब्द उच्चारताना जो काही नाकातून स्वर आपला बाहेर येतो त्या पद्धतीचा त्याचा उच्चार आहे. यानंतर स्वरसंधीचे या ठिकाणी जे काही नियम आहेत तो नियम या ठिकाणी दिलेला आहे. काय नियम दिला आहे स्वरसंधीचा? एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वरांनी जोडले असतील तर अशा संधीस स्वरसंधी असं म्हणतात. आपण काल बघितलं स्वरसंधी म्हणजे काय. एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वरांनी जोडले असतील तर अशा संधीस स्वरसंधी म्हटलं जातं. एका पाठोपाठ एक येणारे 2 स्वर एकत्र होण्याच्या प्रक्रियेला स्वरसंधी म्हणतात. आपण परत परत हे बघत आहोत. आता इथे बघितलं. त्याच्यानंतर उदाहरणार्थ हिमालय हा शब्द आहे. आता आपण संधीचं या ठिकाणी त्यांनी हिमालय हा शब्द आहे, तर हिमालय या शब्द स्वरसंधी कसं म्हणता येईल, तर हिमा, हिम, हिम अधिक आलय. हे बघा, हिम अधिक आलय, हिम अधिक आलय. या शब्दाची फोड केल्यानंतर म मधून म चा उच्चार करत असताना कुठेतरी अ बाहेर येताना दिसतोय. त्यानंतर आलयमधला आ बाहेर येताना दिसतोय. अ अधिक आ, पहिल्या हिम या शब्दातला अ आणि आलय या शब्दातला आ हा बाहेर येऊन हिमालय हा शब्द तयार होतो. मग अ हा स्वर आहे आणि आ हा देखील स्वर आहे. मग अ अधिक आ बरोबर मोठा जे स्वर असतो तो स्वर आपण या ठिकाणी घेत असतो. हे झालं स्वरसंधीचं उदाहरण. म्हणजे काय कॉमन काय निघाला त्यातला आ बाहेर निघाला. ओके. त्यानंतर खाली दीर्घत्व संधी हा स्वरसंधीचा दुसरा नियम आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आता पहिली गोष्ट ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की दीर्घत्व संधी कशाला म्हणतात. दीर्घत्व संधी कशाला म्हणतात. 2 सदातीय ह्रस्व स्वर किंवा दीर्घस्वर एका पाठोपाठ एक आले असता असे स्वर मिळून एकच दीर्घ स्वर तयार होतो, त्याला दीर्घत्व संधी असं म्हटलं जातं. आता दीर्घत्व संधी लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक क्लृप्ती सांगणार आहे. ती क्लृप्ती अशी आहे, ह्या दीर्घत्व संधीमध्ये काना, दीर्घ वेलांटी आणि दीर्घ उकार म्हणजेच त्याला आपण दुसरा उकार म्हणतो त्याचा उपयोग जास्त प्रमाणात केला जात असतो. ज्यावेळेस तिथे काना असेल, दीर्घ विलांटी असेल आणि दीर्घ उकार असेल त्यावेळेस दीर्घत्व संधी होते. जसं की हे बघा, सूर्यास्त, रूपांतर, विद्यामृत, हिमालय आणि राजाश्रय ही जी उदाहरणं आहेत ही दीर्घत्व संधीची उदाहरणं या ठिकाणी आपल्याला बघता येतील. सूर्य अधिक अस्त, रूपांतर रूप अधिक अंतर, विद्यामृत विद्या अधिक अमृत, हिमालय हिम अधिक आलय, राजाश्रय राजा
अधिक आश्रय या पद्धतीचा आपल्याला दीर्घत्व संधीमध्ये ही उदाहरणं आपण अभ्यासू शकतो. त्यानंतर आपल्याला गुणादेश हा दुसरा स्वरसंधीचा नियम बघायचा आहे. जेव्हा दोन वर्ण एकत्र येऊन ए ओ अर असे बदल त्या वर्णामध्ये होतात त्यास गुणादेश असं म्हटलं जातं. काय म्हणता येते की जेव्हा दोन वर्ण एकत्र येऊन ए ओ अर असे बदल त्या वर्णामध्ये होतात त्यास गुणादेश असे म्हणतात. तर गुणादेशामध्ये काय आहे, पहिल्या वर्णात दुसरा वर्ण एकत्र येऊन मिसळणे याला आदेश असं म्हटलं जातं साधारणतः. त्यांनी काय सांगितलं, ए ओ अरची निर्मिती होते आणि गुणादेशामध्ये काय असतं, एक मात्रा म्हणजे गुणादेश. एक मात्रा ज्या ठिकाणी वापरला जातो तो गुणादेश असतो. दोन विजातीय स्वर एकत्र येऊन दीर्घस्वर तयार होत असतो. जसं की या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, महर्षी महा अधिक ऋषी, उमेश उमा अधिक ईश, महोत्सव महा अधिक उत्सव, वसंतोत्सव वसंत अधिक उत्सव, प्रश्नोत्तर प्रश्न अधिक उत्तर, चंद्रोदय चंद्र अधिक उदय, धारोष्ण धारा अधिक उष्ण. तर उमेश या शब्दाची फोड बघत असताना हे बघा, उमेश हा एक शब्द आहे. या उमेश या शब्दाची कशी फोड होते बघा, आपण बघूया. हे बघा, उमा अधिक ईश, उमा अधिक ईश. मग उमेशमधला उमा मा हा शब्द उच्चारत असताना त्या ठिकाणी आपल्याला आ हा स्वर त्यातून बाहेर पडताना दिसतो आणि ईशमधला ई. आता त्यांनी मगाशी काय सांगितलं की दोन विजातीय स्वर, आपण सजातीय स्वर मगाशी बघितले, अ आ हे काय सजातीय स्वर आहेत. तर आ आणि ई हे काय आहेत, तर विजातीय स्वर आहेत आणि दोन हे दीर्घ स्वर आहेत. आ हा देखील दीर्घ स्वर आहे आणि ई हा देखील दीर्घ स्वर आहेत. म्हणजेच काय, तर गुणादेशामध्ये दोन विजातीय पद्धतीची दीर्घस्वर एकत्र येत असतात आणि त्यातूनच काय होतं, गुणादेश हा स्वरसंधीचा दुसरा नियम लागू होतो. हलं. त्यानंतर आपण बघतोय रुद्धादेश. तर रुद्धादेश स्वरसंधीचा तिसरा नियम आपण बघतोय, रुद्धादेश. तर रुद्धादेश हा स्वरसंधीचा जो काही नियम आहे तिसरा, तो कसा ओळखायचा, जेव्हा दोन वर्ण एकत्र येऊन, बघा या ठिकाणी काय म्हणतायत की जेव्हा दोन वर्ण हे बघा, जेव्हा दोन वर्ण एकत्र येऊन ए आणि औ असे स्वर तयार होतात त्यास रुद्धादेश असे म्हटलं जातं. तर रुद्धादेश ओळखण्याची जी काही खूण आहे, एक काना आणि दोन मात्रे ए आणि ओ हे दोन मात्रे ज्यावेळेस येतात त्यावेळेस रुद्धादेश हा स्वरसंधीचा तिसरा नियम होताना आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी त्यांनी काय दिलंय, जर अ आणि आ या स्वरापुढे ए किंवा ए स्वर आला तर त्याबद्दल ए हा स्वर येतो. जर अ आणि आ या स्वरापुढे ओ किंवा ओ स्वर आल्यास त्याबद्दल औ हा स्वर येतो. बघा, एक प्रजैक्य, क्षणैक, जलौघ, मतक्य, सदैव, गंगौघ हे शब्द जी आहेत ती रुद्धादेश या स्वरसंधीच्या 5व्या नियमातली उदाहरणे आपल्याला सांगता येतील. तर एक हा शब्द ची ज्यावेळेस आपण फोड करतो तर तिथे एक अधिक एक या पद्धतीची फोड या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. तर रुद्धादेश ज्यावेळेस आपल्याला ओळखायचा असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात सोपी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात एक काना आणि दोन मात्रे असणारे शब्द मोठ्या प्रमाणात येतात. याचाच समावेश ह्याच्यामध्ये होत असतो. एक काना दोन मात्रा जर तुम्हाला दिसला तर समजून जायचं की स्वरसंधीच्या 5व्या नियमातला रुद्धादेश हा आहे. ओके. त्यानंतर यणादेश. तर यणादेश हा स्वरसंधीचा चौथा नियम बघत असताना आपल्याला एक गोष्ट जास्त लक्षात ठेवायची की याच्यामध्ये य आणि व
हे शब्द या ठिकाणी य आणि व या दोन वर्णांची निर्मिती होताना आपल्याला दिसते. जर इ उ रू किंवा ह्रस्व किंवा दीर्घ या स्वरांपुढे खालीलपैकी कोणताही विजातीय स्वर आला तर ई या विजातीय स्वराऐवजी य हा वर्ण येतो. उ विजातीय स्वराऐवजी व हा वर्ण येतो. रू या स्वराऐवजी र हा वर्ण येतो आणि पुढील स्वर मिसळून यणादेश संधी तयार होते. म्हणजेच जेव्हा दोन स्वर एकत्र येऊन, बघा मी मगाशीच सांगितलं, य आणि वची निर्मिती यणादेश या संधीमध्ये होताना दिसून येते. म्हणजेच जेव्हा दोन स्वर एकत्र येऊन य, र, व असे बदल होतात त्यास यणादेश असं म्हटलं जातं. आता यणादेश सगळ्यात सोप्या पद्धतीनं लक्षात कसा ठेवायचा की ह्यामध्ये जे काही शब्द आहेत त आणि य जोडलेले जिथे तुम्हाला दिसतील त्या ठिकाणी यणादेश हा स्वरसंधीचा चौथा नियम असल्याचं लक्षात ठेवायचं आहे. ज्या ठिकाणी हे बघा मी परत सांगते तुम्हाला, त आणि य जोडलेले जर तुम्हाला दिसले तर तिथे समजायचं की यणादेश ही संधी झालेली, हा संधीचा चौथा नियम या ठिकाणी वापरलेला आहे. तर यणादेशामध्ये आपल्याला कुठली उदाहरणं घेता येतील या ठिकाणी त्यांनी उदाहरणं दिली नाही, आपण तरी उदाहरणं बघू. आता प्रित्यर्थ हा जो काही शब्द आहे, प्रित्यर्थ हा शब्द आहे. काय आहे शब्द? प्रित्यर्थ हा शब्द आहे. या ठिकाणी काय झालंय, तला य जोडला गेलेला आहे. म्हणजेच काय आहे, तरी हा स्वरसंधीचा चौथा नियम या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. त्यानंतर अजून एक उदाहरण बघूया. काय आहे? अत्यानंद हा शब्द घेऊ. अत्यानंद हा शब्द घेतल्यानंतर या ठिकाणी देखील काय झालेलं आहे, यला त जोडलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी स्वरसंधीचा चौथा नियम म्हणजेच यणादेश या ठिकाणी झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर अजून मन्वंतर हा शब्द आहे. हा अपवाद म्हणता येईल आपल्याला, या ठिकाणी त आणि य जोडलेले नाही आहेत. त्यानंतर अयादी संधी, त्यालाच आदेश असं म्हटलं जातं, जो की स्वरसंधीचा पाचवा नियम आहे. तर अयादी संधी म्हणजे काय? अयादी संधीचा जो पाचवा नियमाचं काय स्पष्टीकरण आपल्याला बघता येईल, हे बघा. ए ओ औ या स्वरांपुढे जर एखादा स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे ऐ, आय, आव असे आदेश होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो. याला अयादी संधी म्हटलं जातं. त्यालाच काय म्हणतात, दुसरं नाव काय आहे, आदेश संधी असं देखील म्हटलं जातं. तर अयादी संधी हे शब्द त्याच्यामध्ये हे बघा, ऐ, आय, अवी, अवीला पहिली विलांटी आणि अवीला दुसरी विलांटी, वला दुसरी विलांटी म्हणजेच दीर्घ विलांटी हे शब्द तयार होतात. त्यावेळेस काय अयादी संधी होते. आता या ठिकाणी आपण ने अधिक अन, हे बघा, ने अधिक अन, ने अन, न यन, नयन. नयन हा शब्द उच्चारत असताना आपल्याला ऐ हा शब्द त्यात आलेला दिसतो. पुसटसा शब्द याचा उच्चार होताना दिसतो. नयन, ऐन, नयन हा शब्द त्या ठिकाणी पुसटसा उच्चारताना दिसतो. अजून एक उदाहरण बघू आपण. गविश्वर, गविश्वर हा शब्द आहे. गविश्वर हा शब्द उच्चारत असताना अवी ह्या शब्दाचा पुसटसा उच्चार होताना दिसतो. तर तुम्हाला स्वरसंधीचा जो काही पाचवा नियम आहे, या पाचव्या नियमामध्ये मी जे शब्द या ठिकाणी सांगणार आहे ते शब्द तुम्हाला कायम लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती वारंवार शब्द म्हणजे वारंवार अनेकदा प्रश्न येऊन गेलेले आहेत. अनेक परीक्षांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न त्याच्यावर विचारले जातात. तर गविश्वर आहे, मगाशी आपण बघितला गविश्वर. त्यानंतर नयन हा आहे. त्यानंतर गायक हा शब्द आहे. यक, ऐ, गायक, ऐ हा त्याच्यामध्ये पुसटचा उच्चार होताना दिसतो. त्यानंतर आहे नाविक हा जो काही शब्द आहे
हे शब्द तुम्हाला कायम लक्षात ठेवायचे, जे की स्वरसंधीमध्ये विचारले जातात. तर आजच्या या चित्रफितीमधून आपण स्वरसंधीचे 5 नियम अभ्यासले. कुठले कुठले 5 नियम अभ्यासले? दीर्घत्व संधी, गुणादेश, रुद्धादेश, यणादेश आणि आयादी संधी. दीर्घत्व संधीमध्ये आपण काय बघितलं? दीर्घत्व संधीमध्ये काना, दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार, म्हणजेच काय तर दुसरा उकार म्हटल्यापेक्षा त्याला दीर्घ वेलांटी असं म्हणूया, दीर्घ ऋकार असं म्हणूया. तेव्हा तिथे दीर्घत्व संधी होते त्या शब्दामध्येच. मी तर तुम्हाला असं सांगेल की प्रश्नामध्येच अर्ध उत्तर दडलेलं असतं. दीर्घत्व संधी तिथं शब्दच खूप स्पष्ट लिहिलेला आहे. दीर्घ, ज्याच्यामध्ये दीर्घ काना हा दीर्घ उच्चारला जातो. आ, वेलांटी ही ई, उकार उ असा लांबच जिथे उच्चार होतो तिथं दीर्घत्व संधी असतं. त्यानंतर गुणादेश, गुणादेशामध्ये 2 विजातीय स्वर एकत्र येऊन दीर्घ स्वर तयार होतो. त्यानंतर रुद्धादेश बघितला आपण. रुद्धादेश स्वरसंधीचा तिसरा नियम ओळखण्याची जी काही खूण आहे ती खूण सांगितली मी तुम्हाला. 1 काना आणि 2 मात्रे ज्या ठिकाणी येतील त्यावेळेला काय रुद्धादेश हा स्वरसंधीचा तिसरा नियम लावलेला आहे, आपल्याला समजून येईल. त्यानंतर यणादेश आपण बघितलं. मी तुम्हाला यणादेशामध्ये एक क्लुप्ती सांगितली की त्याच्यामध्ये त आणि य हे एकमेकांना जोडलेले दाखवलेले आहेत, म्हणजे जोडून येतात. त्यामध्ये त आणि य हा जोड शब्द आलेला असतो. प्रित्यर्थ, इत्यादी, अत्यानंद या पद्धतीचे शब्द यणादेशमध्ये आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपण बघितलं अयादी संधी. अयादी संधीमध्ये ऐ, आय, अवी, अवी हे शब्द तयार होतात. म्हणजेच काय तर गविश्वर हा शब्द उच्चारत असताना कुठेतरी ऐ, आय, अवी ह्यामधील शब्दांचा पुसटसा उच्चार झालेला आपल्याला दिसून येतो. नयन हा शब्द उच्चारत असताना कुठेतरी आय हा शब्द पुसटसा त्यातून निघालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर गायक हा शब्द उच्चारत असताना देखील तेच आपल्याला आढळतं. आणि नाविक हा शब्द उच्चारत असताना देखील आपल्याला कुठेतरी अयादी संधीचा 5वा नियम आढळतो. हेच शब्द वारंवार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आज आपण स्वरसंधीचे 5 नियम बघितले. हे 5 नियमांवर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर उद्याच्या चित्रफितीमधून आपण संधीचा जो काही दुसरा प्रकार आहे तो संधीचा प्रकार अभ्यासू. व्यंजन संधी उद्या आपण अभ्यासणार आहोत. चला, नमस्कार.